नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एक नोंदणीकृत कामगार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुमच्या मुलांना पण 1,00,000 रुपयापर्यंत जे सरकार आहे ते आर्थिक सहाय्य म्हणून 1,00,000 रुपये ही रक्कम दिल्या जाते. आता याच्यासाठी अर्ज कसा करायचा, या योजनेचं नाव काय आहे, या योजनेसाठी पात्रता कागदपत्र, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची अपडेट आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकता जे बांधकामगार आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून 1,00,000 रुपये दिल्या जात असतं. आता ही योजना जी आहे ती उच्च शिक्षणासाठी लागू करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये कोणत्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपये मिळतात हे आपण लगेच बघणार आहोत. ते बघू शकता मित्रांनो, तुम्ही जर इंजिनिअरिंग बी.टेक करत असाल, मेडिकल म्हणजेच MBBS, BAMS, BHMS, BDS याच्यामध्ये जर शिक्षण तुमचं चालू असेल, पॉलिटेक्निक, डिप्लोमा, पदवी जसं की BA, BCom, BSc आणि इतर कोणतीही पदवी जर असेल तर तुम्हाला या अभ्यासक्रमाला हे सरकार जे आहे तर एक 60,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपयापर्यंत शैक्षणिक अर्थसहाय्य दिलं जातं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथं एलिजिबिलिटी काय लागते. पालक महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकामगार असावे. त्याच्यानंतर जे नोंदणीकृत किमान 1 वर्षापूर्वीचे असावे. वार्षिक कामगाराचे जे दिवस आहेत ते 90 दिवस पूर्ण झालेले पाहिजे. विद्यार्थी हे मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा. मागील वर्षी जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण झालेली असावी. ही आवश्यक पात्रता इथे लागणार आहे. आता लागणारे जे कागदपत्रे आहेत इथं बघू शकता काय कागदपत्रे लागणार आहे. कामगारांना जे नोंदणीकृत जे बांधकामगार आहेत त्यांचं कार्ड असतं ते इथं लागत असतं. सोबत आधार कार्ड पालकाचं किंवा विद्यार्थी दोघांचं लागणार आहे. पासबुक लागणार आहे. रहिवासीचा दाखला लागणार आहे. उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे. कॉलेजमध्ये प्रवेश केलेली पावती आणि बोनाफाईड इथं लागत असतो. आणि मागील वर्षी जे अर्ज केलेला आहे किंवा मागील वर्षी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचं मार्कशीट इथं तुम्हाला लागत असतं. आता अर्ज कसा करायचा आहे, तर सोप्या पद्धतीने अर्ज करायचा इथे तुम्हाला प्रोसेस दिली आहे. जसं की ही वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी देणार आहे. तिथं लॉग इन करायचं आहे. तिथं एक ऑप्शन दिसेल, शैक्षणिक सहाय्य योजना, हे असा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरताना जो कागदपत्र आहे तुमच्याकडे वरती सांगितलेले ते तिथं तुम्हाला अपलोड करावे लागतात. त्याच्यानंतर व्यवस्थित तुम्हाला जी तुमची शैक्षणिक माहिती आहे, कागदपत्राची जी माहिती आहे, ही सर्व काही माहिती व्यवस्थित भरून तो फॉर्म सबमिट करावा लागतो. आता हा अर्ज कुठे द्यायचा आहे, सबमिट कसा करायचा आहे, ऑनलाईन सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाईन तुम्हाला जे कामगार कार्यालय आहे तिथे जावं लागतं. तिथं तो अर्ज आहे तुमचा अप्रूव्ह होतो. तो अर्ज तिथे स्वीकारला जात असतो मित्रांनो. तर मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती. तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये, परिवारामध्ये, आपल्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा. त्यांच्या पण मुलांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.